नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये नेमकं प्रधानमंत्री फसल विमा योजनेसाठी ऑनलाईन तुम्ही कशा पद्धतीने अर्ज करू शकता आणि यासाठी तुम्हाला कोणकोणत्या कागदपत्रांची आवश्यकता राहणार आहे याची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। जर तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, असेच महत्त्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील। सर्वप्रथम तुम्हाला PMFBY जे की प्रधानमंत्री फसल विमा योजनेच्या या वेबसाईटवरती यायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला जर तुम्ही CSC चालक नसाल तर या ठिकाणी जर तुम्ही शेतकरी म्हणून जर तुम्ही स्वतःच्या मोबाईलमधून जर अर्ज करायचा असेल तर या ठिकाणी रजिस्टर या पर्यायावरती क्लिक करून तुम्हाला सर्वप्रथम रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे। त्यानंतर तुम्हाला साइन इन करून या ठिकाणी तुम्हाला फॉर्म भरायचा आहे। परंतु आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नेमकं CSC पोर्टलमधून नेमकं प्रधानमंत्री फसल विमा योजनेसाठी ऑनलाईन कशा पद्धतीने अर्ज करता येईल याची आपण माहिती जाणून घेणार आहोत। तर या ठिकाणी तुम्हाला सर्वप्रथम CSC जे असेल हे तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला सर्वात प्रथम तुमचं स्टेट सिलेक्ट करायचं आहे, म्हणजेच महाराष्ट्र। त्यानंतर या ठिकाणी 2026 खरीप प्रधानमंत्री फसल विमा योजना हा ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे आणि सबमिट करायचा आहे। हे एवढं करताच आता तुमच्या समोर या ठिकाणी ॲप्लिकेशनचा ऑप्शन दिला जाईल, जे की ॲप्लिकेशनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। जर तुम्हाला नवीन अर्ज करायचा असेल तर ॲप्लिकेशन फॉर्म यावरती तुम्हाला क्लिक करून अर्ज करायचा आहे आणि या ठिकाणी पेड केलेले जे काही ॲप्लिकेशन तुम्ही भरलात आणि पैसेही भरलात ते पेड ॲप्लिकेशनमध्ये दिसतील। जर तुम्ही पैसे भरला नसेल, फॉर्म भरला असेल, फक्त अनपेडमध्ये ठेवला असेल तर अनपेड ॲप्लिकेशन यामध्ये दिसतील। तर या ठिकाणी आपण नवीन अर्ज करण्यासाठी ॲप्लिकेशन फॉर्म यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमच्यासमोर या ठिकाणी फॉर्मर ॲप्लिकेशनचा फॉर्म ओपन होईल। तर या ठिकाणी सर्वप्रथम IFSC कोड किंवा बँकेचे डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी सर्च करायचे आहेत। जर तुमच्याकडे IFSC कोड असेल तर यस करा आणि IFSC कोड टाकून व्हेरीफाय करा। एवढं करताच तुमचं ब्रँच आणि सगळे डिटेल्स तुमचे ऑटोमॅटिकली येऊन जातील। जर नसेल तर नो करून तुमचा ब्रँच तुम्ही सिलेक्ट करू शकता। त्यानंतर या ठिकाणी अकाउंट टाईप सेविंग आणि या ठिकाणी ज्या शेतकऱ्यांचं तुम्ही फॉर्म भरणार आहात त्या शेतकऱ्यांचं या ठिकाणी अकाउंट नंबर टाका आणि कन्फर्म अकाउंटमध्ये पुन्हा एकदा तेच अकाउंट नंबर तुम्हाला टाकायचं आहे आणि या ठिकाणी चेक बँक डिटेल्स अँड कंटिन्यू या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। जसं तुम्ही चेक करशाल, चेक केल्यानंतर फॉर्मर डिटेल्स भरण्याचे ऑप्शन दिले जाईल, ज्यामध्ये जर पहिल्यांदा जर तो शेतकरी पीक विमा भरत असतील तर या ठिकाणी तुम्हाला जे नाव दाखवतंय हे तुम्हाला काहीच दाखवणार नाही आहे, तर तुम्हाला व्हेरीफाय करून घ्यावे लागतील। तर त्यासाठी तुमच्याकडे ॲग्रीस्टॉकचा जे फॉर्मर ID आहे म्हणजे शेतकरी ओळखपत्र तुमच्याकडे असणे आवश्यक आहे, तरच तुम्ही प्रधानमंत्री फसल विमा योजनेसाठी ऑनलाईन तुम्ही अर्ज करू शकता। तर या ठिकाणी तुम्हाला हे सगळे डिटेल्स एकदा भरून घ्यायचे आहेत, ज्यामध्ये पासबुकवरती जे नाव असेल ते नाव आणि आधार कार्ड प्रमाणे जे नाव आहे ते, आधार नंबर, ॲग्रीस्टॉक फार्मर ID जे की तुम्हाला ऑटोमॅटिकली येऊन जातील व्हेरीफाय केल्यानंतर। त्यानंतर रिलेशनमध्ये रिलेशन टाईप आणि रिलेटिव्हचं नेम आणि या ठिकाणी मोबाईल नंबर। आता या ठिकाणी तुम्ही मोबाईल नंबर कोणता देणार, ज्या शेतकऱ्यांच्या फॉर्मर IDला जे मोबाईल नंबर लिंक असेल तेच फॉर्मर ID नंबर म्हणजेच शेतकऱ्यांचा मोबाईल नंबर या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे आणि या ठिकाणी व्हेरीफाय करायचं आहे, जे की OTP येईल। OTP टाकून तुम्हाला व्हेरीफाय करून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी एज टाका, जेंडर सिलेक्ट करा आणि या ठिकाणी कास्ट कॅटेगरी डिटेल्स OBC, जनरल, SC ST जे काही असेल ते सिलेक्ट करायचं आहे। फार्मर कॅटेगरीमध्ये आता स्वतःचं असेल तर ओनर सिलेक्ट करा किंवा भाडेतत्वावरती असेल तर टेनंट, अशा पद्धतीचे ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचे आहेत। फॉर्मर टाईप स्मॉल आहे का, मार्जिनल किंवा अदर, हे एवढे डिटेल्स सिलेक्ट केल्यानंतर हे सगळे टाकून घेतल्यानंतर तुम्हाला रेजिडेन्शियल ॲड्रेस द्यायचा आहे, ज्यामध्ये शेतकऱ्यांचा संपूर्ण पत्ता, गाव हे सगळे डिटेल्स टाकायचे आहेत आणि या ठिकाणी डिक्लेअर नॉमिनी लेटर यावरती टिक करायचं आहे आणि सेव्ह अँड कंटिन्यू करायचं आहे।
जसं तुम्ही या ठिकाणी सेव्ह अँड कंटिन्यू करशाल. सेव्ह अँड कंटिन्यू केल्यानंतर आता या ठिकाणी तुमच्यासमोर जे की थर्ड जे स्टेप राहील तुमचा क्रॉप डिटेल्स, म्हणजे तुमच्या शेतामध्ये नेमकं कोणतं पीक आहे, शेतकऱ्याच्या शेतातील पिकाचं या ठिकाणी विश्लेषण द्यायचं आहे. जसे की सर्वात प्रथम शेती ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणचं जिल्हा आणि तालुका, आणि या ठिकाणी रेव्हेन्यू सर्कलमध्ये नेमकं तुमचं सर्कल कोणतं आहे ते सर्कल या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. आणि तुमचं ग्रामपंचायत या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे यामधूनच. आणि त्यानंतर तुमचं या ठिकाणी गाव सिलेक्ट करायचं आहे. हे अशा पद्धतीने तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला खाली स्क्रॉल करायचं आहे. आता या ठिकाणी मिक्स क्रॉपिंगचा ऑप्शन दिला आहे. जर तुमच्या त्या गटामध्ये किंवा त्या शेतामध्ये जर मिक्स क्रॉपिंग असेल, जसे की सोयाबीन कापूस आणि तूर कापूस अशा पद्धतीने, किंवा मिक्स क्रॉपिंग आहे, एकापेक्षा जास्त पिके जर त्या गटामध्ये अवेलेबल असेल, पेरला असेल तुम्ही, तर या ठिकाणी मिक्स क्रॉपिंग हा ऑप्शन सिलेक्ट करा. आणि या ठिकाणी नंबर ऑफ क्रॉप, नेमकं कोणकोणते क्रॉप आहेत, जसे की सोयाबीन आणि कापूस, जसे की तुमचं जे असेल ते सिलेक्ट करा अशा पद्धतीने. आणि कधी पेरणी केला त्याचा दिनांक तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे, म्हणजे पीक पेरा द्यायचं आहे तुम्हाला. तर पीक पेरा तुम्हाला या ठिकाणी सोईंग सर्टिफिकेट अपलोड करावा लागेल. तर त्याचा देखील व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईन, ते डाउनलोड करून त्याचा प्रिंटआउट काढून तुम्हाला शेतकऱ्यांचं जे काही फॉर्म आहे किंवा स्वयंघोषणा पीक पेरा आहे ते भरून घेऊन तुम्हाला अपलोड करायचं आहे. तर कधी पेरणी केलात त्याचा दिनांक या ठिकाणी टाका. आणि या ठिकाणी रेशिओ तुम्हाला द्यायचा आहे. आता नेमकं सोयाबीन किती रेशिओमध्ये बसणार आहे, जे की तुम्हाला 3 डिजिटमध्ये द्यायचं आहे. आणि या ठिकाणी कॉटन, जे की कापूस किती रेशिओ आहे, म्हणजे जवळपास 50-50% आहे का नेमकं किती आहे, हे तुम्हाला या ठिकाणी एक बेसिक रेशिओ तुम्हाला या ठिकाणी द्यायचं आहे. जर मिक्स क्रॉपिंग नसेल तर या ठिकाणी अनटिक करा याला. आणि या ठिकाणी क्रॉपमध्ये तुमचं सोयाबीन किंवा जे कोणतं पीक तुम्ही पेरलात, म्हणजे शेतकऱ्यांचं आहे, ज्याचे इन्शुरन्स काढणार आहेत, म्हणजे पीक विमा भरणार आहेत, ते या ठिकाणी तुम्हाला क्रॉप सिलेक्ट करायचं आहे. आणि कधी पेरणी केलात त्याचा दिनांक टाकायचा आहे. ओनरशिपमध्ये ओनर आहेत का नेमकं भाडेतत्वावरती घेतलेलं आहे, हे तुम्हाला काही डिटेल्स या ठिकाणी द्यायचे आहेत. आणि या ठिकाणी सर्वे नंबर तुम्हाला द्यायचा आहे, जे की गट क्रमांक तुम्हाला टाकायचा आहे. आणि या ठिकाणी तुमचा खाता क्रमांक, जे की खाता क्रमांक टाकल्यानंतर व्हेरीफाय करा. व्हेरीफाय करताच आता तुमच्या समोर ज्या कोणत्या शेतकऱ्याच्या नावानं ते जमीन असेल ते जमीन तुम्हाला अशा पद्धतीने दाखवेल. टोटल त्याला तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे अशा पद्धतीने, जे की सर्वे नंबर काय, खाता नंबर आणि किती एरिया त्यांच्या नावावरती आहे, आणि आतापर्यंत इन्शुरन्स काढलेला आहे का नाही, म्हणजे यंदाच्या वर्षीला पीक विमा भरला आहे का नाही, हे तुम्हाला 0 जर असेल तर त्या गटावरती पीक विमा भरलेला नाही आहे असे गृहीत धरल्या जाईल. तर या ठिकाणी टोटल एरिया एवढा आहे. आणि इन्शुरन्स जे आहे, म्हणजे पीक विमा किती क्षेत्राचं भरला आहे आतापर्यंत ते दाखवेल. जर भरला नसेल तर 0. तर या ठिकाणी रिमेनिंग एरिया एवढी, तर या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आणि सबमिट करायचं आहे. हे एवढं करताच या ठिकाणी तुम्हाला अशा पद्धतीने डिटेल्स येतील, जे की तुम्हाला ॲड क्रॉप यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. शेतकऱ्यांचं ज्या ठिकाणी शेती आहे त्या ठिकाणचं गाव आणि नेमकं कोणतं पीक आहे, कधी पेरणी केला, त्याचा गट क्रमांक काय आणि खाता नंबर काय, आणि टोटल किती एरिया तुम्ही त्याचे पीक विमा भरणार आहात ते एरिया, आणि टोटल इन्शुरन्स कितीचा आहे, जे की तुम्हाला प्रीमियम रेट, जे की 5% प्रीमियम रेट आहे सोयाबीनसाठी एवढ्या सम एश्युर्डमधून. तर या ठिकाणी तुम्हाला फार्मर, म्हणजे जो कोणी शेतकरी आहे, आता शेतकऱ्यांसाठी एवढी रक्कम भरावी लागणार आहे. तर या ठिकाणी तुम्हाला हे एवढे डिटेल्स भरल्यानंतर तुमच्याकडे जर एकापेक्षा जास्त गट असतील तर या ठिकाणी तुम्हाला 1 बाय 1 तुम्हाला ॲड करून घ्यायचं आहे. जसे की ज्या पद्धतीने आपण हे ॲड केलो त्याच पद्धतीने पुन्हा एकदा तुम्हाला या ठिकाणी क्रॉप सिलेक्ट करायचं आहे, कधी पेरणी केलात ते
ओनरशिप आणि या ठिकाणी जे कोणता सर्वे नंबर तुम्ही आणखीन ॲड करायचा आहे तुम्हाला ते सर्वे नंबर, खाता नंबर टाकून व्हेरीफाय करायचं आहे आणि ॲड क्रॉपवरती क्लिक करून तुम्हाला 1 बाय 1 या ठिकाणी तुम्हाला सगळे सर्वे नंबर ॲड करून घ्यायचे आहेत. त्यानंतरच तुम्हाला पासबुक 7/12 आणि या ठिकाणी स्वयं सर्टिफिकेट म्हणजेच पीक पेरा, स्वयंघोषित पीक पेरा जे की तुम्हाला अपलोड करायचं आहे. आणि या ठिकाणी टेनंट सर्टिफिकेट जर तुमचे भाडे तत्वावरती असेल तर या ठिकाणी जे काही डॉक्युमेंट आहेत त्याचे रिलेटेड ते डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला प्रिव्ह्यू या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. ते सगळे डिटेल्स या ठिकाणी तुम्हाला दाखवतील, ज्यामध्ये सर्वप्रथम बँकिंग डिटेल्स तुम्हाला तपासायचे आहे. त्यानंतर तुमच्या पासबुक आणि आधार कार्डवरील नाव, आधार नंबर, मोबाईल नंबर हे सगळे डिटेल्स टाकायचे आहेत. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला शेतीचे जे काही डिटेल्स आहेत म्हणजे तुमच्या पिकाविषयी ते डिटेल्स एकदा चेक करून या ठिकाणी तुम्हाला डिक्लेअर दॅट आय हॅव नॉट अवेल्ड ऑब्टेन्ड एनी ॲक्टिव्ह KCC और ॲग्रिकल्चरल क्रॉप लोन जे की तुम्हाला ॲक्सेप्ट करायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर या ठिकाणी एक पॉलिसी ID जनरेट होईल. त्यानंतर तुमचा अकाउंट नंबर आणि तुम्हाला नेमकं किती पेमेंट भरावे लागणार आहे शेतकऱ्यांसाठी ते अमाऊंट या ठिकाणी दाखवेल आणि टोटल किती एरियाचा पीक विमा भरलाय ते एरिया आणि कोणती ब्रँच आहे हे सगळे डिटेल्स आणि कोणत्या पिकासाठी हे पीक विमा भरल्या गेलाय ते पीक अशा पद्धतीने दाखवतील, जे की तुम्हाला या ठिकाणी जर तुमच्या CSC वॉलेटला जर पैसे असेल वॉलेटमध्ये तर या ठिकाणी मेक पेमेंट या ऑप्शनवरती क्लिक करून पेमेंट करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला आता पेमेंट करायचं नाही आहे, नंतरून पेमेंट करायचं आहे, तर तुम्हाला पे लेटर या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. हे एवढं करताच या ठिकाणी अनपेड ॲप्लिकेशन यामध्ये तुमचं ॲप्लिकेशन येऊन जाईल, जे की व्ह्यू ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करून तुम्हाला पेमेंट करून घ्यायचं आहे. पेमेंट केल्यानंतर तुमच्यासमोर एक रिसिप्ट जनरेट होईल, जे की त्या रिसिप्टचा या ठिकाणी तुम्हाला प्रिंटआउट किंवा PDF स्वरूपामध्ये तुम्हाला सेव्ह करून ठेवू शकता किंवा शेतकऱ्यांना त्याचा प्रिंटआउट जे आहे पेमेंट केल्यानंतर ते देऊ शकता. अशा पद्धतीने CSCच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा जे काही पीक विमा आहे ते तुम्ही ऑनलाईन पद्धतीने भरू शकता. आणि यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहेत हे क्लिअर झालं असेल, जसे की आधार कार्ड, शेतकरी ओळखपत्र, बँक पासबुक, 7/12 होल्डिंग आणि स्वयंघोषणा पीक पेरा अशा पद्धतीचे डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहेत. आशा करतो मित्रांनो तुम्हाला हे व्हिडिओ आवडला असेल. या व्हिडिओमध्ये काही डाऊट असतील किंवा जर काही अडचण येत असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून विचारू शकता. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.